पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समजते. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. शनिवार, तारीख 25 एप्रिल. पहिले वाचन 1 पेत्र अध्याय 5 ओवी 5 ते 14. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि नम्र जनांवर कृपा करतो. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली नम्र व्हा, अशासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्याविरुद्ध श्रद्धेत दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सुचल्यावर स्वतः तुम्हास पूर्ण दृढ आणि सबळ करील. त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. माझ्या मते श्रद्धावान असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवून ह्यात बोध केला आहे आणि साक्ष दिली आहे की ही देवाची खरी कृपा आहे. हिच्यात तुम्ही दृढ राहा. बाबेलातील तुम्हासारखी निवडलेली मंडळी तुम्हाला सलाम सांगते आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो. प्रीतीच्या चुंबनाने एकमेकांस सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांस शांती असो. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. हे प्रभू, तुझ्या प्रेमाचे मी नित्य गीत गाईन. शुभवर्तमान. मार्क अध्याय 16 ओवी 15 ते 20. येशूने 11 शिष्यांस सांगितले, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो श्रद्धा ठेवतो आणि स्नानसंस्कार घेतो त्याचे तारण होईल. जो श्रद्धा ठेवत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि श्रद्धा ठेवणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी आजाऱ्यांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. हा प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. येशूने आपल्या शिष्यांस सांगितले, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो श्रद्धा ठेवतो त्याचे तारण होईल. ज्यावेळी आपण ख्रिस्तावर श्रद्धा ठेवतो आणि आपल्या स्नानसंस्काराची वचने पाळतो, त्यावेळी आपल्या कृतीतून व जीवनातून आपण प्रभूच्या प्रेम, दया, शांती, क्षमेचा संदेश जगाला देत असतो. आपल्या स्नानसंस्काराच्या वेळी आपणास एक प्रेषित म्हणून या जगात पाठविले आहे. त्याद्वारे आपणावर सुवार्ता प्रसाराची जबाबदारी दिली आहे. आपण ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून जीवन जगत आहोत का?